हाय सर्वांना, कशा आहेत सर्व? आशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा ताईंनो दादांनो. तर हा व्हिडिओ गुरुवारी शूट केलेला आहे, म्हणजेच काल, आणि आज आहे शुक्रवार. तर आज हा व्हिडिओ मी सोडणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत जा, स्क्रिप्ट करत नका जाऊ. पहिली ही माझी व्हिडिओच्या सुरुवातीलाच विनंती आहे. आणि इथे चाललेलं होतं बाप्पूंचं, आबांचं आणि तुमच्या दाजींचं, आजीचं आलं पॅकिंग करायचं काम. आमचे आबा रोज सकाळी मॉर्निंगला आलं विकायला जातात, तर तिथे त्यांची पॅकिंग चाललेली आहे. आणि माझं इथं चाललेलं आहे दळण. गहू आणि बाजरी. मी जेव्हा स्वामींची पोथी सारामृत वाचत होते त्यावेळेस दाजींनी बरंचसं काम केलं. जे बाजरी गोणीमध्ये होती आणि गहू होते ते वाळत टाकले होते उन्हामध्ये. ऊन दिलं की, तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये, ऊन दिलं की पीठ चांगलं लागतं, भाकरी चपाती छान होत्यात, म्हणून ऊन देतो आम्ही नेहमीच. तर तुम्ही म्हणता पूनमताई उन्हामध्ये दळण करत आहेत. तर ताईंनो, मी 2-2.5 तास झालं स्वामींची पूजा करत होते. तर जराशी थंडी वाजत होती आणि उन्हामध्ये आता मला खूप बरं वाटत आहे. तर मी उन्हामध्ये दळण करते. आणि आता इथं करत आहे मी गिरणी नीट, म्हणजे स्वच्छ. नीट म्हणजेच स्वच्छ करत आहे. कारण मी जेव्हा दळण करते आणि दळण झालं की 15 दिवसातनं दळण असतं आपलं, एकदमच करत असते. म्हणजे की जे की 15 दिवस पुरण इतकं दळण करत असते. सारखं 4-4, 8-8 दिवसाला दळण करायला जमत नाही आपल्या बिझनेसमुळं, धंद्यामुळं. तर मग काय होतं, आपण पीठ वगैरे काढून घेतलेलं असतं गिरणीमधून, तर थोडीशी जाळी लागलेली असते, ते स्वच्छ करावं लागतं. जी चाळणी असते गिरणीची ती स्वच्छ करावं लागते, सगळी काळजी घ्यावी लागते. कधी कधी जाळी लागत असते. आणि आतून हे जरा ही जी सिस्टीम वेगळी आहे गिरणीची, त्याच्यामुळे हिला स्वच्छ करावं लागतं. आणि याच्यानंतर स्वच्छ करून मला दळण टाकायचं आहे. कारण दळण आहे, दळणं वगैरे गव्हाचं केलं, बाजरीचं केलं. इकडं बाजरीचं दळण दळायला टाकलेलं आहे गिरणीला. गिरण साफ वगैरे करावं लागते, कारण मग जाळ्या वगैरे लागतात. आणि आता वाजलेलं आहे 3 सरासरी. तर आता ठेवायचा आहे चहा. आणि ओका दाजींचं इकडे काय चाललंय, बाप्पूंचं काय चाललंय. बाप्पू आज काय सुट्टीवरच आहे बहुतेक, काय ना? जायचं नाही वाटत दुकानात. बाप्पूची मदत बघा. तर चालली इकडं मदत, हुलगा मटकी भरायचं काम चाललंय. तर आता चहा ठेवायचा आहे. बाप्पू म्हणले चहा ठेव. आणि इकडं मामी आलेले आहेत बरं का, आमच्या इथले शेजारच्या मामी. इथं ते मिरची घेऊन आले. तर आबा मिरची विकायला सकाळचं जातात ना, लुणावरती फिरून विकतात का, मिरची घेऊन आल्यात. हिरवी मिरची घेऊन आल्या. तर हिरवी मिरची पण महाग झाली, 20 रुपये पावशेर आहे. हाय का नाही मामी? मामीला सवय नसल्यामुळे नको, इकडं आजी बसली या. तर आता चहा ठेवते, थांबा मामी चहा ठेवते, मग पिऊन जा. तर चहा ठेवते, तोपर्यंत दळण होतंय आणि मग गावाचं करायचंय. तर मी ठेवत आहे इथं चहा, कारण बाजारला पण जायचं आहे मला. आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करत जा ताईंनो, माझ्या सपोर्ट करत जा. तर अद्रक किसते, तर चहा ठेवते. कधी कधी कॅमेरा पकडायला कोणी नसतं, व्हिडिओ बनवायला. तुम्हाला गिरणीचा आवाज डिस्टर्ब करत असेल, पण काय करायचं ताईंनो, दळण नाहीये त्याच्यामुळं लावलेला आहे. तर दळण पण झालं पाहिजे, कारण आज होता गुरुवार, माझा स्वामींचा गुरुवार होता. तर स्वामी चरित्र वाचायला वगैरे खूप वेळ लागतो. बोलायच्या नादात लगेच चहा टाकून ते. तर चहा होतोय आपला. तर चहा उकळत आलेला आहे. तर दूध होते, सगळं घरचं वगैरे आवरूनच जावं लागतं बाजारात, नाही तर मग परत बाजारावरून यायला उशीर होतो. या बाजारावरून लवकर येते जरा वरवटच्या, पण चांदण्याच्या बाजारला खूप उशीर होतो बाजारावरून यायला. गिरणीला काही लोड आला का काय माहिती. परत आपला चहा, पहिलंच चहा बसलेला आहे, दूध वगैरे. तर जास्त गोड नको, उपवास आहे आज गुरुवार, तर जास्त गोड काही करणार नाही. गिरणीचा आवाज येत असेल तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये, ऍडजस्ट करा. तर आपला इथं चहा तयार झालेला आहे. आता सगळ्यांना चहा गाळते, मामीला त्यांना. त्याच्यावरती येत आहे, मग लोड येतोय गिरणीवरती. तर दाजींनी मोटर चालू केलेली आहे बोरची, त्याच्यामुळं गिरण बंद केली. आणि दोन्ही जर चालू राहिलं तर त्याच्यावरती लोड येईल, नाही का, सगळंच एका वायरीवरती म्हटलं. तर आता चहा गाळून घेते बघा असं छान. तर सर्वांनी तुम्ही पण या चहा प्यायला, तसं गाळून घेते चहा. आणि इकडं माझा चहाच उतू गेला. कसं काय, तिकडं फुलपत्रे घासत होते मी चहा पिण्यासाठी, तर चहा गेलेला आहे उतू. तर आता ते लगेच म्हटलं धुवून घ्यावं वरचं भांडं.
तर सगळ्यांना चहा देते. तर चला सगळ्यांना चहा देऊया, दाजींना, बापूंना आणि मामींना. चला चहा वाटप. धरा माझा ट्रे कुठे टाक. धरा आयडिया चहा घ्या की तुम्हाला. हा बापूला थँक्यू बिंक्यू म्हणा. थँक्यू मामीला चहा नाही ती दाई दुधाचं पित, आजी नाही पित. आबाला नाही, आज आपल्या चौघालाच केलता. बरं देते मी माझ्यातलं. नाही देते देते की तोंड द्यायचंय नको मग. आबा झोपीत न उठले त्यामुळे आबा म्हणतात नको चहा. तुम्ही घ्या पिऊन जायचंय, गिऱ्हाईक चालू झालंय. गरम नाही झालं. चला ते चहा सांडलेलं पण गॅसवरचं पुसून घेतलं, कारण मग नंतर ना लईच हे होतं तसंच राहतं आणि खाली किचनवरती पण त्याचे टाक पडते, निघता निघत नाही. मग आपलं लवकरच आवरून घेतलं यावेळेस, लगेचच्या लगेच लगेच धुवून घेतलं म्हणजे व्यवस्थित राहतं. तर चला ताईंनो दादांनो निघाले आहे बाजारला. आवरलं सगळं घरातलं, बाकीचं जे काय आवरायचं होतं ते. आणि इकडे दाजींनी केलेले आहे गाडी चालू. बापू पण चाललेले आहे दुकानात. काय म्हणले बापू? काय काय म्हणले? तर बघा गाडी चालू केली दाजींनी. चला जायचंय आता, डायरेक्ट थेट भेटू आता बाजारामध्ये गेलो. तर आलेले आहे बाजारात ना घरी, कारण बाजारामधला व्हिडिओ बनवायला वेळच मिळणार आहे. आज होता संक्रांतीचा बाजार, त्याच्यामुळं गिऱ्हाईक जास्त चाललेलं होतं. मटकीला पण आपल्या भरपूर गिऱ्हाईक होता आज. आणि आमच्या चिवताईचा शाळेमध्ये रनिंगमध्ये 1 नंबर आलेला आहे तिच्या वर्गामध्ये. तर आमच्या चिवताईला कॉंग्रॅच्युलेशन. आमची ताईला हुशार आहे. फर्स्ट नंबर आला माझा खरं, पण नंतर 5वी 6वी 7वी हा नंबर आला आणि मी सगळं शेवट रोडला गेलेले. आणि मग मला ढकलून दिलं. मोठ्या वर्गाची आणि तुझी कशी काय बरोबरी होईल? तुझ्या वर्गातल्या मुलांची तुझी बरोबरी. मला ढकलून दिलं मग सगळं शेवट. आणि माझं पाय पण दुखत होतं पहिल्या रनिंगला आणि मांड दुखत होता. तर आमच्या ताईचा तिच्या वर्गामध्ये रनिंग मध्ये नंबर आलेला आहे. त्याला जाऊ द्या, हाय का नाही. 200 मीटर मध्ये पण गेलो. आणि इकडे आमचे बाप्पू दुकानामधून आलेले आहेत. तर इथं चाललेले आहे स्वामींची पूजा, बाप्पूंची, हाय का नाही. काय म्हणतात स्वामींची पूजा. काय म्हणतात? दिवाबत्ती करते ते, त्याला लिंबू म्हणते. एक दारी लिंबू म्हणते. आणि बघा इथं आळशी बुवा बसलेल्या आहेत. हातपाय तोंड बिंड धुयचं नाही, काय नाही. आलं की असं कपाळाला हात लावून कायम बसायचं. कधीच आपला आनंदी चेहरा नाही. दुखतं त्याला कळतं. तुमच्या सारखं दुखतं 12 महिने 8 टन दुखतंय. तुमच्यापेक्षा गिऱ्हाईक मी जास्त करत असते. तू जात जा. ड्रायव्हर ठेवायचा का त्याच्या? तर चला जाऊ द्या, स्वयंपाक करायचा. तिकडे स्वामींची पूजा मांडली, तिकडं पण आई आमच्या बाप्पूंनी केली की दिवाबत्ती. इथं पण हे काय, इथं बाप्पूंनी दिवाबत्ती केलेली आहे. मी हातपाय तोंड वगैरे घेतले, फ्रेश झाले. फोटो आणला नाही का पप्पांनी? मी गुलाबाचं फूल लक्ष्मीचा. हा तर चला आता स्वयंपाक करायचा आम्हाला. मी तयार करू आणि एक तरी पुस्तक आणते. तर चला आता स्वयंपाक करून घेते.